नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रोग्राम लर्निंग आउटकम्स आणि कोर्स लर्निंग आउटकम्स म्हणजे PLO आणि CLO या दोन संकल्पनांचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात बऱ्याच ठिकठिकाणी चर्चा होत आहेत. या दोन संकल्पनांची माहिती आपण या व्हिडिओमधून करणार आहोत. या दोन संकल्पनांमधील मूलभूत जी संकल्पना आहे ती म्हणजे लर्निंग आउटकम्स अर्थात अध्ययन निष्पत्ती. त्याचा अर्थ आधी आपण अभ्यासूया. अर्थात ज्यांचं BEd, DEd, MEd कोणत्याही प्रकारचं शिक्षक प्रशिक्षण झालेलं आहे त्यांच्यासाठी अध्ययन निष्पत्ती अर्थात लर्निंग आउटकम्स ही काही संकल्पना नवीन नाही. पण तरी उजळणीसाठी अध्ययनानंतर विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या मापनीय आणि दृश्य परिवर्तनास अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात. एखादा घटक शिकवल्यानंतर विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये, कौशल्यामध्ये, अभिवृत्तीमध्ये कोणता बदल होणार आहे हा बदल दर्शवणारी जे विधान आहे, असं विधान की ज्याच्या आधारे आपल्याला त्या अध्ययन निष्पत्तीचं मापन करता येईल आणि ते दृश्य स्वरूपात असेल, वर्तनामध्ये दिसणार असेल, या आशयाचा विधान जे असतं त्याला आपण अध्ययन निष्पत्ती असं म्हणतो. या आधी उद्दिष्टांच्या ऐवजी अध्ययन निष्पत्ती मांडली जाते. आधी उद्दिष्ट मानली जात होते, पण बऱ्याचदा उद्दिष्ट लिहिताना तेही व्यापक असायची आणि अदृश्य अमूर्त स्वरूपाची असायची की ज्याचं मापन करणं शक्य नाही. मग असं एखादं उद्दिष्ट जर मांडलेलं असेल एखाद्या अभ्यासक्रमाचं किंवा विषयाचं ज्याचं मापन करता येत नसेल तर कशाच्या आधारावर आपण म्हणणार की हे उद्दिष्ट साध्य झाले आहे. तर उद्दिष्ट साध्य झाले आहे का नाही हे बघण्यासाठी त्या उद्दिष्टाचं रूपांतर अशा वाक्यामध्ये करायचं, अशा विधानामध्ये करायचं की जे मोजता येईल मूल्यमापन साधनाच्या आधारे, जेणेकरून हे म्हणता येईल की ही अध्ययन निष्पत्ती ठरली होती, ही प्राप्त झाली आहे किंवा नाही हे मोजल्यानंतर ती लक्षात आली पाहिजे. म्हणून आपण अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमाने विषयाच्या संदर्भात अध्ययन उद्दिष्टांऐवजी निष्पत्ती मांडली जाते, आउटकम मांडले जातात की जे मोजता येऊ शकतात. ही जी अध्ययन निष्पत्तीची विधानं असतात ही मांडताना दृश्य आणि मापनीय स्वरूपाच्या क्रियापदांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ अर्थ सांगतो, स्पष्ट करतो, यादी लिहितो, नकाशा वाचन करतो, आकृती काढतो, चर्चा करतो, संग्रह करतो, उपाय सुचवतो. ह्या सगळ्या गोष्टी शिक्षक बघू शकतात, यांचं मापन करू शकतात. चर्चेत त्याचा सहभाग आहे का नाही, संग्रह केला असेल तर संग्रहाचं त्याच्याकडे पुरावे आहे की नाही, उपाय तो सांगतो आहे की नाही, नकाशा वाचन करतो आहे की नाही, हे सगळं दिसण्यासारखं असतं. म्हणून अध्ययन निष्पत्ती या विधानं करत असताना ती दृश्य आणि मापनीय क्रियापदांच्या स्वरूपात मांडली जाते. उदाहरणार्थ असं एखादं क्रिया असेल की तो अर्थ समजतो, तर अर्थ समजणे ही प्रक्रिया काही निरीक्षणक्षम नाहीये, ती दृश्य नाहीये आणि तिचं मापन करता येणार नाही. म्हणून अर्थ समजतो या पद्धतीचं क्रियापद हे अध्ययन निष्पत्तीमध्ये मांडलं जात नाही. अध्ययन निष्पत्ती ही ब्लूमची जी उद्दिष्टाची वर्गीकरण आहे त्याचा विचार तयार करून केला जातो. म्हणजे जी काही अध्ययन निष्पत्ती असेल ती ज्ञानाच्या स्वरूपात असेल, कौशल्याच्या स्वरूपात असेल, क्षमता, अभिरुची आणि मूल्य अशा वेगवेगळ्या स्वरूपात असू शकते. जसं यामधून तो नकाशा वाचन करतो हे कौशल्य आहे, आकृती काढतो हे एक कौशल्य आहे, चर्चा करतो हा त्याच्या अभिवृत्तीचा भाग असू शकतो, अभिरुचीचा भाग म्हणून तो संग्रह करतो असू शकतो. तर ह्या ज्या अध्ययन निष्पत्ती असेल त्या फक्त ज्ञानाशी संबंधित नसाव्यात, तर त्या ब्लूमच्या वर्गीकरणामधील किंवा ज्या पाठ्यक्रमातून अभ्यासक्रमातून साध्य होणाऱ्या सर्व प्रकारचे जे काही उद्दिष्ट आहे त्याचं मिश्रण त्या लर्निंग आउटकम्समध्ये अध्ययन निष्पत्तीमध्ये असावं. आता इथं उदाहरणार्थ सांगितलं की उद्दिष्ट कशा पद्धतीचे मांडलेले असतात आणि अध्ययन निष्पत्ती कशा पद्धतीने मांडली जाते. आता उदाहरणार्थ उद्दिष्ट एखाद्या पाठाचं उद्दिष्ट आहे विद्यार्थी ग्रहणाचे प्रकार समजून घेतो. तर हे उद्दिष्ट आहे, हे आतापर्यंत मान्य केलं जातं, पण आता समजून घेतो ही जी क्रिया आहे ही मोजता येणार नाही किंवा बघता सुद्धा येणार नाही. ती कशा माध्यमातून समजणार आहे, जेव्हा तो विद्यार्थी त्या ग्रहणाचे प्रकार सांगेल तेव्हा हे कळेल की त्याला ते प्रकार समजलेले आहेत. म्हणजे समजलेले आहे ह्या प्रकार आपल्याला समजण्यासाठी सांगतो, त्याने ते सांगितल्यानंतर आपल्याला कळणार आहेत. म्हणून अध्ययन निष्पत्ती ही दृश्य आणि निरीक्षणक्षम आणि मापनीय स्वरूपात लिहिली जाते. म्हणजे या उद्दिष्टाचं रूपांतर आपल्याला अशा अध्ययन निष्पत्तीमध्ये करावं लागतं. तर हे झालं CLOचं उदाहरण झालेलं आहे. CLOचा अर्थ आपण बघणार आहोत. दुसरं उद्दिष्ट आहे विद्यार्थी पाण्याचे प्रदूषण कमी करण्याच्या विविध मार्गांची त्याला माहिती होते. आता माहिती होणे जी प्रक्रिया आहे ही सुद्धा एक अमूर्त प्रक्रिया. माहिती होते ही याचं निरीक्षण करता येणार नाही, पण जेव्हा तो मार्ग सुचवेल त्या सुचवण्यावरून आपल्या लक्षात होतं की त्याला हे प्रकारचं ज्ञान मिळालेलं आहे. म्हणून उद्दिष्ट बघा कसं आहे आणि अध्ययन निष्पत्ती कशी आहे.
आता हे एका अभ्यासक्रमाचं उद्दिष्ट आहे की विद्यार्थी शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांमधील सामाजिक वास्तवाबद्दल टीकात्मक जागरूकता विकसित करण्यास सक्षम करणे. आता ही सक्षम करणे ही जी प्रक्रिया आहे ही आपल्याला मोजता येणार आहे का, तर ही मोजता येणार नाही. म्हणून ह्या प्रकारे हे जे अभ्यासक्रमाचं उद्दिष्ट आहे बीएडच्या एका कोर्सचं उद्दिष्ट आहे, तर त्याचं रूपांतर बघा अध्ययन निष्पत्तीमध्ये असे होईल की जे निरीक्षणक्षम असेल आणि ते मोजता येईल. तर आपले विद्यार्थी कोणकोणत्या सामाजिक वास्तवांचा सामना करतात त्याची नोंद ठेवणे, जसे की गरिबी, भेदभाव, हिंसा, तर नोंद ठेवणे हे आपल्याला निरीक्षण करू शकतो की कोणत्या प्रकारची नोंद ठेवलेली आहे आणि त्याचं मापन सुद्धा आपण करू शकतो, त्याचं मूल्यमापन आपण करू शकतो. आणि म्हणून उद्दिष्ट हे थोडेसे व्यापक असतात, थोडेसे संदिग्ध असू शकतात. त्याचं रूपांतर मूल्यमापन क्षम विधानांमध्ये करण्यासाठी अध्ययन निष्पत्ती ही संकल्पना आजकाल आपल्याकडे सर्वत्र राबवताना दिसते. मग दोन ज्या कॉन्सेप्ट ज्या संकल्पना वापरल्या जातात की PLO प्रोग्राम लर्निंग आउटकम्स म्हणजे काय, तर विविध विषय असलेला एखादा संपूर्ण जो अभ्यासक्रम असेल त्याचा एकत्रित जी काही अध्ययन निष्पत्ती मांडली जाईल त्याला आपण प्रोग्राम लर्निंग आउटकम म्हणतो. जसं की बीएड कोर्स आहे, तर बीएड कोर्सची जी काही उद्दिष्ट असेल त्याचं रूपांतर आपण ज्यावेळेस अध्ययन निष्पत्तीमध्ये कराल तर त्याला आपण PLO असं म्हणतो. एखादा BSc कोर्स असेल तर BSc पूर्ण कोर्स 3ऱ्या वर्षानंतर पूर्ण कोर्स पूर्ण झाला तर विद्यार्थ्यांमध्ये कोणतं परिवर्तन होणार आहे ते परिवर्तन सांगणारी जी विधानं असतील ती असतील PLO, म्हणजे अभ्यासक्रम अध्ययन निष्पत्ती. किंवा एक माध्यमिक स्तरावरील असेल 9वी आणि 10वीचा जर अभ्यासक्रम असेल तर 10वीच्या शेवटी त्याच्यामध्ये कोणतं परिवर्तन होईल हे सांगणारी जी विधानं असतील ती असतील PLO. दुसरी एक संकल्पना त्याच्यात सोबत येते CLO म्हणजे कोर्स लर्निंग आउटकम, म्हणजे एखादा विशिष्ट अभ्यासक्रम, एखादी विशिष्ट कृती, एखादा विशिष्ट विषय, प्रात्यक्षिक याच्या नंतर कोणतं परिवर्तन होणार आहे त्यात ते मांडणारी जी विधानं असतील त्याला आपण CLO असं म्हणतो, म्हणजेच ज्याला पाठ्यक्रम अध्ययन निष्पत्ती असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ इयत्ता 9वीच्या मराठी या विषयाची अध्ययन निष्पत्ती असेल तर पूर्ण ते 9वीचं पाठ्यपुस्तक अभ्यासल्यानंतर मराठी भाषेच्या संदर्भात कोणतं वर्तन परिवर्तन होईल ती सांगणारी जी विधानं असतील त्याला आपण म्हणू CLO. तर कोणताही एक जो कोर्स असेल, अभ्यासक्रम असेल, त्या एका कोर्ससाठी एकत्रितपणे एकच प्रकारचे PLO असतील जी पाठ्यक्रमाच्या त्या अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला दिलेली असतील आणि मग त्या अंतर्गत जी जी कृती दिलेली आहे, काही विषय असतील, प्रात्यक्षिक असेल, असाइनमेंट्स असतील, जे काय असेल त्या प्रत्येक कृतीसाठी जी दिलेली स्वतंत्र लर्निंग आउटकम्स असतील, अध्ययन निष्पत्ती असेल त्याला आपण CLO म्हणू. म्हणून एका अभ्यासक्रमामध्ये एक PLO आणि अनेक CLO अशा पद्धतीने त्याची मांडणी असू शकते. आणि ह्या प्रत्येक याची मांडणी करताना आपल्याला ते क्रियापद मात्र आपल्याला काळजीपूर्वक बघावे लागतात. थोडक्यात अध्ययनाची उद्दिष्टे साध्य झाली आहेत की नाही हे तपासण्यासाठी उद्दिष्टांचे रूपांतर निरीक्षणक्षम आणि मूल्यमापनक्षम विधानांमध्ये करणे याचा अर्थ अध्ययन निष्पत्ती लिहिणे होय.